चंद्रपूरला बोलवलं, चंद्रपूरला गेले. मुंबईला बोलवलं, मुंबईला गेले. पुण्याला बोलवलं, पुण्याला गेले. सर्वत्र संचार, पायी पायी संचार. एकच गोळी, एकच टॅबलेट, एकच रसायन. आणि त्यांना सिद्धनाथाने दिलं, जय जगदंब, 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 जय जगदंब. म्हणा म्हणा. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, सगळे म्हणा. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, एकच रसायन आणि एकच औषध हंसतीर्थ स्वामींपाशी होतं. जगदंब नामे उठावे बसावे, खावे प्यावे गावे जगदंब नाम. जगदंब नामे आहे दिव्य शक्ती, मनी ध्यास ठेवा करा नित्य भक्ती. भक्ती दिव्य होता मिळेल जीवन मुक्ती, ऐसी वदती स्वामी हंस तीर्थ मूर्ती. बघा, हनुमान चालीसामध्ये एक शब्द आहे, राम रसायन. एक राम रसायन ते पिऊन द्रोणागिरी आणला उचलून का. तसंच सिद्धनाथांनी जगदंब नावाचं हे रसायन हंसतीर्थांना प्रदान केलं. आणि ते जगदंब जगदंब गात स्वामींनी अखंड पायी प्रवास केला. हे त्यांच्या चरित्रातलं तिसरं मुख्य पर्व आहे. पहिले कुलस्वामिनीची भेट, दुसरी सद्गुरूंची प्रत्यक्ष भेट आणि तिसरा पायी प्रवास. चौथं पर्व आहे, एका जन्मामध्ये मनुष्य 2, 3, 4, 5, 6, 7, 8 10 कला शिकू शकतो, 7-8 विद्या प्राप्त करू शकतो. पण हंसतीर्थ स्वामी गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. सिद्धनाथांचा वरदहस्त, आदिशक्ती जगज्जननी रेणुकेचं प्रत्यक्ष आणि कृपा छत्र हंसतीर्थांच्या मस्तकावर. कुठलीही कला तत्क्षणात
क्षणी स्वामींच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायची. गायन असो, वादन असो, रागदारी असो, ठेका असो, चाल असो, मूर्तिकला, रांगोळी कला, कथा, कीर्तन, लिखाण, साहित्य, काही पण असो, सिद्धनाथांनी आपल्या या प्रिय शिष्याला जे जे इच्छिले मनी ते ते देतसे चक्रपाणी, जी अंतःकरणामध्ये इच्छा झाली तो हट्ट सिद्धनाथांनी हंसतीर्थांचा पुरवलेला आहे, रेणुकीनी हंसतीर्थांचा पुरवलेला आहे. ज्यांनी ज्यांनी स्वामीरायांना पाहिलं असेल, नाना कला बहुगुणी वैद्यराज स्वामी, डॉक्टर पण होते, नाना प्रकारची औषधं सांगायची, किती निपुत्रिक मातांना पुत्र प्रदान केले, किती निपुत्रिक मातांना संतती प्रदान केली आहे, किती जणांना घर, गाडी, बंगला, माडी, गाडी, घोडी सर्वस्व प्रदान केलं. हा स्वामींच्या चरित्रातला चौथा बिंदू आहे. नाना कला बहुगुणी, 64 कलेचे अधिकारी असलेले हंसतीर्थ स्वामी महाराज. आणि 5वा प्रसंग जो आहे तो म्हणजे सद्गुरु कृपेनं स्वामींना लागणारी निष्प्राण समाधी. बघा, आपल्या समोर समाधी आहे, आपल्या समोर प्रत्यक्ष गुरु माऊली आहे, पण अवतार कार्यामध्ये देहावस्थेत असल्यावर सिद्धनाथांच्या संपूर्ण कृपा आशीर्वादानं हंसतीर्थांना 72 तासाची निष्प्राण समाधी लागत होती. काय आहे समाधी, काय आहे शब्द समाधी? तुम्ही क्लास करून, पुस्तक वाचून, कोर्स करून कधीही समाधी लागणार? करून पहा, प्रयत्न लागते का कधी समाधी? समाधी जर सिद्ध झाली आणि समाधी जर लागलीच तर ती फक्त गुरु कृपा ही केवलम. अधिकारी सद्गुरु, अधिकारी सत्पुरुष, ज्ञानवंत सद्गुरु आणि त्यांचा आशीर्वाद तर मस्तकावर असेल तरच हा योग आणि ही स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. स्वामींना 72 तासाची समाधी लागत होते. समाधी म्हणजे समाधी. समाधी म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचा एक लय होणे. एक लय ज्यावेळेस होतो, एक लय, एकाकार, एक चित्त, हे जे शब्द आहेत अध्यात्मातले, एक लय जर अंतःकरणाचा झाला की समाधी लागते. समाधी, सगळ्या गोष्टी समप्रमाणात येऊन लयबद्ध स्थिती निर्माण झाली की समाधी लागते. आणि या सगळ्या पसाऱ्याला हे जेवढे विचार, नाना प्रकारचे दुर्गुण, नाना प्रकारचे विषय, नाना प्रकारचा पसारा, याला आटोक्यात आणून सरळ रेषेमध्ये लय लागणं तितकं सोपं नाहीये. त्यांना त्याची कृपा पाहिजे, त्यांच्या कृपेशिवाय होणे शक्य नाहीये. समाधी ज्यावेळेस गुरुकृपेने महाराजांना लागायची, संपूर्ण शरीर काष्ठवत पाषाणवत होऊन जायचं. शरीरामध्ये प्राण शिल्लक नसायचे. हे शरीर मर्त्य होऊन जायचं, मृत होऊन जायचं. प्रेमानंदी आई, त्यावेळेसचे साक्षीदार, जालन्याचे जहागीरदार गुरुजी इथं आहेत. कुठे आहेत? कुठं बसले? हे त्याला साक्षीदार आहेत. बारा ते 20 वर्ष लक्षचंडी यज्ञाच्या अगोदर पासून आश्रमात एक विद्यार्थी दशेमध्ये ते राहिलेले आहेत.
आणि हे जेवढे क्षण आम्ही सांगतो हे सगळे क्षण यांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे. 72 तास शरीर, त्याला आपण मृत म्हणणं योग्य नाही. महाराजांचं प्रमाण आहे त्याच्यासाठी. श्रवण होता देहाची सर्व, शिवत्व येई ह्याचे अंगी. शिव शिव जप सच्चिदानंद रूप, हरी हाची देख हरी झाला. ते म्हणायचे श्रवण होता देह हाची सर्व, शिवत्व येई ह्याचे अंगी. शव हे शरीर न होता याच्यामध्ये प्रत्यक्ष शिवत्व प्राप्त व्हायचं. त्याच्यामुळं हे शरीर शंकरासारखं देहातीत विदेह स्थितीमध्ये निघून जायचं आणि पूर्ण ब्रह्मानंदाची समाधी स्वामींना प्राप्त व्हायची. स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती. आणि या समाधी लागल्यानंतर कोणी पण जाऊन त्यांना स्पर्श करू शकत नव्हतं. काही नावं ती लिहून द्यायची, तेवढेच लोक त्यांच्या अंगाला भस्म लावायचे. शेवटी कोणी जर आपण आयरा गैर जाऊन त्यांना स्पर्श केला तर विजेचा शॉक बसल्यासारखं माणूस लांब जाऊन पडायचा. एवढी सामर्थ्य, एवढी ऊर्जा शक्ती आणि एवढी गुरुकृपेची ती शक्ती. प्रत्यक्ष परब्रह्माशी एकाकार झालेलं ते शरीर, मन, चित्त, अशी समाधी, असा आनंद, असा स्वानंद, असा साम्राज्य सद्गुरु कृपेनं हंसतीर्थांनी प्राप्त केलाय आणि भोगलाय. असे सद्गुरु हंसतीर्थ स्वामी महाराज यांची ही पंचसूत्री चरित्रातली आहे. प्रत्येक वर्षी मी तुम्हाला एक प्रसंग साक्षात्कारात्मक जो घडतो तो आवर्जून मी तुम्हाला सांगत असतो. याही वर्षी सिद्धनाथांची आणि हंसतीर्थांची अशी एक गोष्ट प्रगट झाली. रथसप्तमीचा दिवस सिद्धनाथ महाराजांच्या हॉलमध्ये सिद्धनाथांचं महापूजन झालं. सगळी राजोपचार पूजा झाली. महाराजांना सर्व उपचार अर्पण केले. पाण्याचा कमंडलू भरून ठेवला. नैवेद्य दाखवला. आरती झाली. काही तास निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आदल्या दिवशीच झालेली पूजा, ते निर्माल्य विसर्जन करायचं. कमंडलूतलं पाणी विसर्जन करून नवीन पाणी भरायचं. म्हणून आम्ही कमंडलू घ्यायला गेलो तर कमंडलू पूर्ण कोरडा झालेला होता. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की, सद्गुरु योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. हा चमत्कार नाही, आत्मसाक्षात्कारे रिझवावे मन देख सर्व काळ. योगपीठासन स्तोत्रामध्ये स्वामी सांगतात, ही केवढी मोठी प्रचिती की गच्च भरलेला कमंडलू. कोण प्यालं पाणी? गुरु पिले की शिष्य पिला? आपली पात्रता तेवढी नाही, पण प्रसंगी आपल्याला ते दर्शन झालं, आपल्याला ती प्रचिती त्यांनी दिली. हेच आपलं भाग्य आहे. म्हणून हे स्थळ क्षेत्र होईल, तीर्थ माझे येथे राहील. योगपीठासनी मी बसेल, अति प्रेमे करो. शब्दातला आनंद घ्या. भगवती काय म्हणली? योगपीठासनी मी बसेल, अति
प्रेमे करोनिया, माझ्या भक्तासाठी मी अत्यंत प्रेमाने योगपीठावर पिढ्यानपिढ्या आरूढ राहील आणि पिढ्यानपिढ्या मी तिथं बसल. मी नेहमी असं म्हणत असतो की हे अवलीय अवस्थेत, अवधूत अवस्थेत गमन करणारे हे सगळे सिद्ध पुरुष, हे सगळे नाथ, हे सगळे परमहंस आपल्याला कधी भेटले असते? हे सिद्धनाथ महाराज आपल्याला कधी पाहायला भेटले असते? किती जन्म जन्म गेले तरी भेटले नसते. पण हंसतीर्थांची एवढी कृपा आहे की तप केले त्यांनी, खाऊ खातो आम्ही. हो ना, तप केले आणि खाऊ खातो. पण लक्षात घ्या, ज्या सद्गुरूंना शिष्य आले की आनंद व्हायचा, ज्या सद्गुरूंना शिष्यांना दारातून येताना पाहिलं की चेहऱ्यावर हास्य फुलायचं, त्या शिष्यांची वाट सद्गुरू गुरुपौर्णिमेला खूप बघत असतात. हे समजणं, त्याच्यासाठी गुरु समर्पण, गुरु मार्गदर्शन, गुरु सहवास, गुरु आज्ञा पालन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्की समजेल की अण्णा माझी वाट पाहताय. वर वर दिसे प्रसन्न, वर वर दिसे प्रसन्न, अंतरी अनेक कारस्थान, आईसे ज्याचे कूट वर्तन. स्वामी म्हणतात व्यर्थ तोची, बाह्यांगी नटला अंतरंगी नाही ठसला, जगी दावी ब्रह्मरूपाला हेची व्यर्थ सोंग असे. आईसे सोंग कोठवर करिसी, नाना आपदे तुची भोगिसी, जन्मा येऊनी मरुनी जाशी सावधान. स्वामींनी फार गोड वाङ्मय लिहिलेलं आहे. आजचं गुरुपौर्णिमा पर्व हे सावधान होण्याचं पर्व आहे. सद्गुरूंचा बोध आठवण्याचं पर्व आहे. सद्गुरूंना काही अर्ज देण्याचं पर्व आहे. वर्षभरात माझ्याकडून काय चुका झाल्या, मी काय चुकलो, हा सगळं लिखित रूपामध्ये निवेदन देण्याचा आजचा पर्व आहे. सद्गुरूंकडून नवी गुरु दीक्षा, गुरु भिक्षा, सद्गुरूंकडून ज्ञान भिक्षा घेण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. मी किती जप करतो, वर्षभरात मी किती जप केला नाही. मी योगपीठासन वाचतो का, की मी कधी योगपीठासन वाचत नाही. स्वामी असं का होतं, का मला वेळ मिळत नाही, का माझ्याकडनं उपासना होत नाही, का माझे दिवस व्यर्थ गेले, वर्ष पार पडलं पण माझ्याकडून काही उपासना घडली नाही. हे स्वामींसमोर आर्त निवेदन करण्याचा आजचा दिवस आहे. आणि ज्ञान भिक्षा, सद्गुरु भिक्षा मागण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. स्वतःला स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु कृपा प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. संकल्पित होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुमंत्र नाम प्राशी, गुरुमंत्र नाम प्राशी, प्राशन म्हणजे पिणे. गुरुमंत्र नाम प्राशी, मग राहिला जरी उपाशी, जीवन होई कासा विशी अंतरी हा. गुरुमुखातून जे नाम तुम्हाला मिळतं त्याची रिव्हिजन, घोकमपट्टी म्हणजे जप जर आपण केला, त्या जपामध्ये सातत्य जर आपण ठेवलं तर जन्म जन्मार्जित आपले जे दोष असतील, मागच्या जन्मातल्या काही पापं असतील,
या जन्मात ते भोग रूपाने आपल्याला प्राप्त झाले असतील, त्या भोगाला सौम्य करण्याचं सामर्थ्य या गुरुमंत्रामध्ये आहे. त्या भोगाला भोग पूर्ण 100% तर नष्ट होऊ शकत नाही, पण तो सृष्टीचा नियम आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, 100% दोषाचं हरण होऊ शकत नाही. काही आपल्याला 2-5% मध्ये ते सोसावं लागतं, भोगावंच लागतं. पण उपासना ही तारते. उपासना केली की सद्गुरु शक्ती पाठी उभी राहते. आपली उपासना जर असली तर स्वामी रायांचं आपल्याकडे लक्ष असतं. उपासना झाली तर त्यांना आपल्या भक्तांसाठी सर्व काही करावं लागतं आणि सर्व करून त्याचा सांभाळ करावा लागतो. ही तर त्यांची प्रतिज्ञा आहेच, पण आपल्या प्रतिज्ञेला आपण जागत नाही. जप करताना निद्रा येणं, जप करताना झोप येणं, जप करताना डुकली लागणं आणि जप करताना झोप लागणं म्हणजे जपाचं पुण्य खूप झाल्याचं ते लक्षण आहे. म्हणजे तुमचा खूप जप झाला की ही अवस्था प्रगट होते. बरोबर ना? काय बरोबर? एक गोष्ट आहे, टीव्ही असतो, टीव्ही, आणि त्या टीव्हीवर जर सिरियल असेल, महिलांची सिरियल असेल, हे मी सगळ्यांना बोलतो, इथे पण बोलतो, आणि ती सिरियल खूप गाजलेली असेल तर 7 वाजता स्वयंपाक करणाऱ्या महिला 6 वाजता सगळं आटोपून टीव्ही समोर बसल्या की त्या टीव्हीच्या खोलीमध्ये त्या टीव्हीच्या आणि आपल्यामध्ये एखादा मुलगा जरी सिरियल पाहताना मधून गेला तर आपण काय करतो सांगा? खेकसतो ना. कसं खेकसतो? बाजूला सरक. इतकं अंतःकरण आपलं त्याच्याशी एकरूप झालेलं असतं की आपल्याला मध्ये कोणी आलेलं सहन होत नाही. आणि त्याच्यामध्ये शेवटी येतं क्रमशः उद्याचा भाग. उद्याचे तर वेध खूप लागून जातात. आणि मी तुम्हाला खरं विचारतो, ती सिरियल बघताना संपूर्ण मन तिथं लागलेलं असतं की नाही? कपाट लक्षात येतं का? स्कूटी लक्षात येते का? घरात चोर आलेला कळतो का? एवढं मन त्याच्यात लागलेलं असतं. मग जप करताना असं मन लागतं का? हा आजचा प्रश्न आहे. लागतं का? स्वामी महाराजांनी 34 माळा जप केला पाहिजे असा त्यांचा नियम आहे. 4-5 माळा, 10 माळा, 11 माळा आनंदाने होतात. पण खूप भक्त असं म्हणतात की नंतर झोपच येते. आणि झोपेमध्ये काय होतं? ज्यावेळेस आपण माळ जप करतो तर एक मनी ज्यावेळेस अंतरंगामध्ये आळस भरतो आणि शरीर झोपेकडं प्रवास करायला लागतं, त्यावेळेस एक मनी 1 किलोमीटरचा वाटायला लागतो. आणि त्याच्यामध्येही मेरूमणी जर लवकर आला नाही तर त्याची काय होती? टकमक सुरू होते. अजून कमी नाही आला, अजून कमी नाही आला. म्हणजे काय? चित्त नाही हाती करू जाता हरिभक्ती. मग आपल्या चित्तामध्ये जर मेरूमणी येतोय हा भाव निर्माण झाला, निद्रा देवी जर प्रसन्न झाली तर आपला तो जप आपल्याला काहीही लाभ करून देत नाही. बघा, उपासना आणि अनुष्ठान साधना त्याला वेगवेगळे नाव आहेत. हे नित्य केले पाहिजे, टाइम ठरवून केले पाहिजे.
आपल्या दुर्गुणावर झोपेवर मात करून केले पाहिजे. आधी 5 माळा, मग 10 माळा, मग 11 माळा, असं करत करत जरी गेले पण शुद्ध बुद्धीमध्ये शुद्ध अवस्थेमध्ये जप झाला पाहिजे. झोपेतला जप काही कामाचा. म्हणून जपाचा ध्यास लागावा, जप आपल्याकडून व्हावा. स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी, आपल्याला जप करण्याची बुद्धी व्हावी, जपामधली आपली रुची वाढावी, असं मागणं आपण स्वामीरायांना मागायचं. सद्गुरु सेवा जर केली, सद्गुरु आज्ञा जर पाळली, तर कितीही प्रकारचे अरिष्ट, किती प्रकारचा शरीराचा भोग आणि कितीही प्रकारचे संकट आपल्यावर आले तरी सुद्धा त्याच्यातून तावून सुलाखून निघल्याशिवाय आपण राहत. शेवटचा प्रसंग बघू. प्रेमानंदीनाथ महाराजांना कर्करोग झालता. रोगाचं नाव ऐकल्यावर तुम्ही चंचल होऊ नका. महान तपस्विनी, महान पतिव्रता, परमहंसांची भार्या होणं काही सोपं काम नाही. आणि हा भोग त्यांना प्राप्त झालेला असताना जुनी काही मंडळी, महिला मंडळी त्यावेळेस सोनईला एवढा मोठा आश्रम नव्हता, एक पत्र्याची पडी आणि झोपडी होती, तिथं आईसाहेब असायच्या. काही महिला मंडळी स्वामींकडे गेल्या. स्वामी महाराज की महिला तक्रार अर्ज घेऊन स्वामीरायांकडे गेल्या. ज्यावेळेस स्वामींना भगवतीचा संचार झालेला होता आणि त्या संचारामध्ये प्रश्न केला गेला की स्वामीराया, आईसाहेबांकडे लक्ष द्या, त्यांना त्रास कमी होईल, त्यांना आराम वाटेल, असं तुम्ही काही करा. आणि तुम्ही जर लक्ष दिलं तर त्या बऱ्या होतील, त्यांना आराम वाटेल. त्यावेळेस संचारामध्ये अशी वाणी प्रगट झाली की तुमच्या आईसाहेबांना विचारून या, मी तुमच्यासाठी काही करू का. म्हणून त्या महिला तिकडे गेल्या. संवाद झाला आणि प्रेमानंदी आईंनी सांगितलं, माझा सिद्धनाथांना नमस्कार. माझे भोग भोगून मला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची त्यांच्या कृपेने आणि मला त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. फक्त हे भोग भोगण्यासाठी मला काय द्या, शक्ती द्या. असा उलट निरोप तिथं गेला. प्रसंग संपला आणि त्यावेळेस स्वामींनी हे पद केलेलं आहे. ते पद आपण स्वामीरायांकडून मागणं मागून ती भिक्षा, जे जे आपल्यामध्ये कमी आहे, जो जो आपल्यामध्ये दुर्गुण आहे, जे जे आपल्यामध्ये कमी आहे, ते आपण स्वामीरायांना आज नक्की मागायचंय. तुमच्या चरणापाशी येण्याची माझी ओढ वाढो. तुमचा निज ध्यास, तुमच्यापाशी येण्याची माझी तडफड वाढो. तुमच्या समाधी दर्शनाचा माझा ध्यास वाढो. गुरुपौर्णिमा आणि तुमची पुण्यतिथी, त्या दिवशी माझं हे शरीर कसंही करून तुमच्या चरणापाशी तुम्ही घेऊनच या, असे सत्पात्री मागणं आपण स्वामीरायांना पर्वकालात केलं पाहिजे. संसाराच्या गराड्यामध्ये, मायेच्या गराड्यामध्ये
भरपूर व्याप मनुष्याला असतो, त्याच्यातून सुटका होत नाही. पण आपण जर अर्ज दिला, मागणं मागितलं, तर यांच्या कृपेने बरोबर आपल्याला तशी बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही आणि इथं आणल्याशिवाय ते सुद्धा राहत. हे मागणं आपण त्यांच्याशी म्हणायचं. सद्गुरु सेवा दे मज आई साधक होईल. हात जोडून पाया मी पडतो, हात जोडून पाया मी पडतो, हात जोडून पाया मी पडतो, हात जोडून पाया मी पडतो. भोग मिटविया देहाचे, भोग मिटविया देहाचे. सद्गुरु राया कृपा होता, सद्गुरु राया कृपा होता, सद्गुरु राया कृपा होता, सद्गुरु राया कृपा होता. होईल दर्शन ब्रह्माचे, होईल दर्शन ब्रह्माचे, होईल दर्शन ब्रह्मा. तनय हरि शरण, तनय हरि शरण, कृष्ण तनय हरि शरण, कृष्ण तनय हरि शरण. दर्शन दे आई शरणाचे, दर्शन दे आई शरणाचे, दर्शन दे आई शरणाचे. सगळ्यांना एक सूचना आहे. 2029 साल हे आपल्या सगळ्यांच्या भक्तजनांच्या परंपरेच्या दृष्टीने अति महत्वाचं वर्ष आहे. ज्या सद्गुरु हंसतीर्थ स्वामींसाठी जगज्जननी सोनई क्षेत्री प्रगट झाली, त्याला 75 वर्ष 2029 साली
पूर्ण होत आहे. भगवतीचा जगज्जननीचा अमृत महोत्सव स्वामीसाठी आई आली घाई घाई. आपलं परमभाग्य आहे, आपलं महान भाग्य आहे. आपण करोडो करोडो हिरे माणिक पाचू मोती येऊन जरी माहुरगडाला ठेवले असते आणि हे भगवती रेणुके चल माझ्या सोबत आली असती का? भाव बळे आकळे रेविना कळे करतळी हरी भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोल. म्हणून आपण भाग्यवान आहोत. असे सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले आणि त्यांच्या कृपेने अशा आदिशक्ती आदिमाया जगज्जननीचं आपल्याला दर्शन झालं. दत्तावलिया अवधूत सिद्धनाथांचं दर्शन आपल्याला झालं. प्रेमानंदी आईसारखी महान प्रतिपत्तेचं आपल्याला दर्शन झालं. आणि एक विचार फक्त अंतःकरणाच्या ठिकाणी करा. सगुण साकार देहामध्ये जर हंसतीर्थ स्वामी आत्ता आपल्यामध्ये असते व्यासपीठावर आणि 2029ला अमृत महोत्सव आला असता तर त्यांची अवस्था काय झाली असती? हा फक्त त्यांना पाहिलेले लोक फक्त त्याचा विचार करा. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून दरवर्षी 26, 27, 28 तीनही वर्ष आपण याची चर्चा करणार आहोत. पण तुम्हाला ज्ञात असावा विषय, हा सोहळा आपण अत्यंत आनंदाने करणं म्हणजे हंसतीर्थांचे आपण सत्पात्र होणं, हंसतीर्थांचे आपण लाडके होणं. एवढं भगवतीवर स्वामींचं काय आहे? प्रेम आहे. तिची सेवा केली. राधा राधा म्हणलं तर कोण मिळतं? नुसतं राधा राधा म्हणायचं, कृष्ण म्हणायचंच नाही तर कोण मिळतं? कृष्ण मिळतो. आणि तसं त्या जगत जननीचं आपण अत्यंत आनंदाने ते पर्व संपन्न केलं तर आपल्याला कोण मिळतील? योगीराज स्वामी महाराज जगत जननी रेणुका माता जय. अशी एक सूचना होती. आणि योगपीठासन स्तोत्र जे आहे याची नवीन प्रत या सोहळ्यानिमित्त प्रकाशित केलेली आहे. रेणुका अगदी 2 मिनिटं हे स्तोत्र काय आहे आणि हे योगपीठासन काय आहे तुम्ही म्हणतच असता. कुरुक्षेत्रावर अर्जुन आणि भगवंत गोपाल कृष्णाचा संवाद, अर्जुनाला निर्माण झालेला मोह, त्याला पडलेले अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 18 अध्यायी गीता आहे. कुरुक्षेत्रावरचा संवाद म्हणजे गीता आहे. तसं सोनई क्षेत्री जगज्जनी ज्यावेळेस प्रगट झाली त्यावेळेस स्वामींनी भगवतीला काही प्रश्न केले, काही संवाद केला. त्या दोघांचा झालेला संवाद म्हणजे योगपीठासन स्तोत्र. याचं पठण जसा गुरुमंत्र रोज जपला पाहिजे तसं स्वामी स्वतः सांगायचे योगपीठासनाचा एक पाठ रोज झाला पाहिजे. अजून स्वामी असं सांगायचे की याचे 16 पाठ केले तर सप्तशतीचा एक पाठ होतो, असं त्यांच्या मुखातलं वाक्य आहे. हे स्तोत्र जर 16 वेळेस आपण वाचलं तर सप्तशती ग्रंथाचं एक पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. असं हे सिद्ध प्रत स्वयंभू आणि सगुण असलेलं, आपल्यासाठी वरदान असलेलं आणि सर्वस्वी आपलं कल्याण करणारं स्वामींनी आपल्यासाठी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता तप त्यांनी केलं.
कष्ट शरीर त्यांनी झिजवलं. सगळ्या प्रकारचा परमार्थ क्लिष्ट अतिशय जे अवघड आहे सगळं त्यांनी एका पातेल्यामध्ये टाकलं. जगदंब नामरूपी रवी त्याच्यामध्ये टाकली आणि सद्गुरु आज्ञेची दोरी त्याला लावली आणि त्याचं मंथन केलं आणि जे सार आपल्यासाठी सोपं करून काढलं. त्यांच्या इतका अवघड आपण करू शकत नाही. त्यांनी काय सार काढलं? सर्व रूपे जगदंब मुखामधून स्वामी असाही आशीर्वाद घेऊ शकले असते. जोच्या हे स्थळ क्षेत्र होईल, तीर्थ माझे येथे राहील, योगपीठासनी मी बसेल, अति प्रेमे करुणिया, सेवा घेईल जोशी कुळाची. असं म्हणले ते काय म्हणले मग ते? स्वार्थ साधला नाही की देव मला प्रसन्न झाला म्हणजे माझ्या कुटुंबापुरतच मागायचं. संतांचं व्यापक स्वरूप असतं, जनी जनार्दन स्वरूप असतं आणि सगळ्यांना वाटायचंच असंच त्यांचं स्वरूप असतं. ते काय म्हणाले? सेवा घेईल सर्व भक्तांची, मनोकामना पूर्वीन सर्वांची. त्यांनी भगवतीतून वरदान सकल परंपरेसाठी मागून घेतलंय. आपल्या परंपरेच्या पिढ्यानपिढ्या होतील तरी हे वरदान सत्यच राहील आणि सत्यच राहील. एवढी मोठी साधना सद्गुरूंची आहे. म्हणून याचा एक तरी पाठ रोज करत जा. आणि हे पाठ करण्यासाठी या गुरुपौर्णिमेचं स्मरण म्हणून 2-2, 4-4 पुस्तिका स्वतःजवळ ठेवा. अजून कुणाला तरी त्याचा लाभ व्हावा म्हणून आपणही त्यांना ते बक्षीस म्हणून किंवा गिफ्ट म्हणून द्यावं. त्यांचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुझी तूच करून घ्यावी सेवा, जीवाला हेची वळण लावा, अखंड असो आईचा धावा सर्व काळ. ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मी भू